नमस्कार. डाळ-बट्टी म्हटली की प्रत्येकालाच आवडत असती. परंतु त्याची रेसिपी बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप अवघड आहे किंवा खूप आपल्याला करता येण्यासारखी नाही आहे. बऱ्याच जणांना रेसिपी माहिती नाही. तर त्यासाठी मी तुमच्याशी आज रेसिपी शेअर करत आहे. तर अगदी सोपी आहे. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते गव्हाचं पीठ आपल्या रेग्युलर सारखं नाही घ्यायचं. तर थोडंसं दळतानाच ते जाड दळून आणायचं आहे. म्हणजे थोडंसं रवाळ आणायचं आहे. खूप पण नाही आणि खूप बारीक पण नाही, असं मीडियम. तर त्यामध्ये मी 1 किलोचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ओवा आणि एकदम बारीक ठेचलेला लसूण आहे तो आणि नंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि थोडंसं त्यामध्ये तेलाचं मोहन टाकलेलं आहे. हे सर्व मिक्स करून मी त्याचा एक छान गोळा बनवत आहे. तर सगळ्यात आधी मी हे सगळंही मिश्रण बारीक करून घेतलं आणि छान एक थोडासा गोळा बनवला. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे आपलं मक्याचं जे पीठ असतं ते थोडंसं टाकायचं, त्यामुळे टेस्ट आणि क्रंचीपणा छान येत असतो. तर मी थोडंसं मक्याचं पीठ टाकून एकदम आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे. खूप पातळ पण नाही, म्हणजे चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडासा जाड म्हणजे असा घट्ट गोळा बनवायचा आहे. तर आणि जितकं तुम्ही म्हणजे असं छान घट्ट जर बनवलं तर तितकी ती रेसिपी छान होत असती. तर इथे हे बघा मक्याचं पीठ मी थोडंसं घेतलेलं आहे. खूप नाही घ्यायचं, किंचितसं मूठभर आपल्याला घ्यायचं. मी 1 किलोसाठी किंचित घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे टेस्ट छान येते. तर मी हा गोळा पूर्णपणे चांगला बनवून घेतला. एकदम घट्ट गोळा बनवलेला आहे आणि त्याचे तुम्हाला जशा आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही गोल-गोल गोळे बनवायचे आहे. बऱ्याच जणांची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. बरेच जण चपाती लाटून मग त्याचे पूड करून करत असतात. काही पाण्यात उकडतात, तर काही वाफेवरती उकडतात. तर मी हे वाफेवरती उकडण्याचे डाळबट्टी आहे तर ती मी करत आहे. तर त्याच्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीत सगळे गोळे बनवून ठेवले आणि एकसारखे गोल गोळे बनवले आणि त्यानंतर गॅसवरती मी तोपर्यंत पाणी गरम करायला म्हणजे पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं होतं. तर ते पाणी छान गरम झालेलं आहे. तर त्या पाण्यावरती मी चाळण ठेवून दिलेली आहे. कारण मी स्टीम देऊनच हे गोळे उकडत आहे. तर जसे आपण आळू वड्या बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला चाळणीत ठेवून आणि मग त्या उकडून घ्यायच्या आहे. त्यावरती मी एक छान असं झाकण ठेवलं, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही. पूर्ण आतमध्ये ती आणि ह्या प्रोसेसला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं खूप झाले. 10 मिनिटं खूप झाले. 10 मिनिटामध्ये छान असं ते उकडलं जातं, आतपर्यंत पोहोचतं आणि नंतर जरा वेळ 5-1 मिनिटं ते थंड व्हायचं. थंड झाल्यानंतर ते छान असं म्हणजे असं मोकळा गोळा तयार होतो, म्हणजे आपल्याला कापण्यासाठी इझिली तो तयार होत असतो. तर हे बघा असं त्याला छान असे म्हणजे असे जाडसर असं असे लेयर पडल्यासारखं दिसतं आपल्याला. तर त्याचे तुम्हाला जशा आकारात पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे कापून घेऊ शकता. तर मी याचे एका भागाचे 2 भाग केले, परत त्या 2 भागाचे 2 भाग केले. अशा पद्धतीने मी छान असं ट्रायंगल शेपमध्ये त्याला आकार दिला. तर तुम्ही टोस्टच्या आकारासारखंही देऊ शकतात. तर तुम्हाला जसं पाहिजे तशा आकारात तुम्ही त्याचे काप करू शकतात. तर मी ह्या पद्धतीने खूप बारीक तुम्हाला करायचे असले तरी चालेल किंवा जाड करायचे असले तरी चालेल. पण मी मध्यम आकाराचे केले. हे सगळे मी काप करून घेतले त्याचे. ते केल्यानंतर छान असे ते काप झाले. फक्त उकडलेले खाल्ले तरी पण खूप छान लागतात आणि जर तळून खायचे असले तरी पण तुम्ही तळून खाऊ शकतात. तर मी तळणार आहे याला. तर तळल्यानंतर गरम तेल केलं मी आणि त्यामध्ये हे टाकून दिले. तर पटकन इझिली पटकन असे खरपूस असे भाजायचे म्हणजे छान लागतात. तर काहींना खूप कडक पण आवडत नसतात, म्हणजे जेणेकरून चावल्या जातात. तर काही कडक करतात. तर मी मीडियम केले होते, खूप कडक पण नाही आणि खूप असे एकदम लूज पण नाही, असे मीडियम मी तळून घेतले होते, फ्राय केलेले होते. तर छान असं ते तळून घेतले. तळून घेतल्यानंतर आपल्याला एका ताटात घ्यायचे. त्यानंतर मी इकडे वरणासाठी तयारी केलेलीच होती. तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला वरण करायचं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर हे बघा मी असे जरा थोडेसेच, खूप कडक पण नाही आणि खूप आपले ड्राय पण नाही, असे केलेले होते. तोपर्यंत मी वरणाची इकडे तयारी केली. वरणासाठी मी डाळ आधीच शिजवून घेतली होती. त्यानंतर तुमच्या घरात जशा पद्धतीने वरण आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी इथे फोडणी वगैरे दिली. मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आणि नंतर लसणाची फोडणी दिलेली आहे, जिरे मोहरीची आणि त्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकून लाल तिखट टाकून हिंग टाकून आणि कोथिंबीर टाकून याची छान फोडणी देऊन मी वरण बनवलेलं आहे. छान आपल्याला तुपाची पण फोडणी द्यायची आहे. मी यामध्ये तेल वापरलेलं नाही आणि बट्टी झाल्यानंतर पण त्यावरती थोडंसं तूप टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते.
तर या पद्धतीने मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. काही जण याबरोबर भरीत खातात, वरण पण खातात, परंतु मी फक्त डाळ आणि बट्टीच बनवलेली होती. तर वरण पण खूप छान झालेलं होतं. आणि टेस्टला हे म्हणजे असं नवीन काहीतरी जर खायचं असेल, तर आपण नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे. प्रत्येकाला जमेल अशीच आहे. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, की खूप अवघड आहे. तर अगदी सोपी आहे, अवघड यात काहीच नाही. तर तुम्ही इझिली करू शकतात ही रेसिपी. तर हे वरण पण मी फोडणीला दिलं. त्यानंतर वरण झाल्यानंतर छान अशी बट्टी आणि वरण हे दोन्ही सर्व्ह केलं आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. तर तुम्ही बघू शकता ही डाळ-बट्टी मी बनवलेली आहे. वरण पूर्ण जी डाळ आहे ती मी त्यात ओतलेली आहे. त्यानंतर आपण आता हे बघा अशी छान अशी आपली डाळ-बट्टी झालेली होती. तुम्ही तशीही खायला खूप छान लागते. नुसती तळलेली वरणाबरोबर आपण कुस्करून खाऊ शकतो. तर नक्कीच ट्राय करा.